नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सतीश लांडे आपल्या सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनलवरती सहर्ष स्वागत करतोय। जे विद्यार्थी या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून टेटच्या संदर्भात ज्या काही बातम्या असतील त्या सर्व बातम्या आपल्यापर्यंत पोहोचतील। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 6वी ते 8वीचा कट ऑफ कसा लागतो, इयत्ता 6वी आणि 8वी साठी कोणकोणत्या विषय शिक्षकांची निवड केली जाते याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत। सगळ्यात प्रथम मित्रांनो, इयत्ता 1 ते 5वीच्या जितक्या जागा निघतात त्या तुलनेमध्ये 6वी ते 8वीच्या जागा थोड्याशा कमी निघतात। याला कारण असं एक आहे की ज्यावेळेस संच मान्यता केली जाते तर त्या संच मान्यतेनुसार 20 ते 75 पर्यंत जर पटसंख्या असेल 6वी ते 8वीची तर त्या ठिकाणी 2 पदवीधर शिक्षक दिले जातात आणि 76 विद्यार्थी संख्या असेल तर त्यावेळेस 3रा पदवीधर त्या ठिकाणी दिला जातो। म्हणजेच या सर्व कारणांमुळे 1 ते 5च्या तुलनेमध्ये 6वी ते 8वीच्या विषय शिक्षकांच्या जागा थोड्याशा कमी निघतात। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, 6वी ते 8वी या वर्गासाठी कोणकोणते विषय असणारे शिक्षक निवडले जातात। आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्या विद्यार्थ्यांचं BA किंवा BSc आहे ते आणि जे सेकंड TET किंवा CTET चा पेपर घेऊन पास झालेले उमेदवार आहेत त्या उमेदवारांची इयत्ता 6वी ते 8वी साठी निवड केल्या जाते। म्हणजेच आपल्या लक्षात आलं असेल, ज्या विद्यार्थ्यांचं BA किंवा BSc असेल आणि TET किंवा CTETचा सेकंड पेपर जे मुलं पास आहेत त्या मुलांची 6वी ते 8वी साठी निवड होते। 6वी ते 8वीला निवड होणारे जे शिक्षक असतात त्यांना आपण पदवीधर शिक्षक असे म्हणतो। आता 6 ते 8 साठी जे शिक्षक निवडले जातात ते शिक्षक 3 गटामध्ये विभागलेले असतात, म्हणजे 3 गटात त्यांची निवड होते। सगळ्यात पहिला गट असतो तो म्हणजे मॅथ आणि सायन्सचा। आता ज्या विद्यार्थ्यांचं BSc असतं आणि TET किंवा CTETचा सेकंड पेपर जे मॅथ आणि सायन्स घेऊन पास झालेले असतात त्यांचीच या ठिकाणी काय होते, निवड होते। आता भाषा विषय आणि सोशल सायन्स यांच्या तुलनेमध्ये मॅथ सायन्सच्या जागा कशा असतात, जास्त असतात आणि मॅथ सायन्स असणारे कॅन्डिडेट त्या ठिकाणी थोडेसे संख्येनं कमी असतात, त्यामुळे मॅथ सायन्सचा कट ऑफ हा थोडासा कसा लागतो, कमी लागतो। त्यानंतर दुसरा गट असतो हा लँग्वेजचा। याच्यामध्ये मराठी, हिंदी आणि इंग्रजी या 3 भाषा विषयांसाठी शिक्षकांची निवड केल्या जाते। यामध्ये BA ला जी भाषा असेल, मग काहींची मराठी असते, काहींची हिंदी असते, काहींची इंग्लिश असते, तर त्या विषयासाठी ते भाषा विषयासाठी शिक्षक काय केले जातात, निवडले जातात। आता यांच्या ज्या जागा असतात ह्या मॅथ सायन्सच्या तुलनेमध्ये थोड्याशा कशा असतात, कमी असतात। तर हा दुसरा गट झाला। पहिला गट आपण बघितला मॅथ आणि सायन्सचा, दुसरा लँग्वेजचा आणि तिसरा गट जो असतो तर तो असतो सोशल सायन्सचा। ज्या विद्यार्थ्यांचं BA असतं आणि BA ला इतिहास असेल, भूगोल असेल हे विषय ज्यांचे असतात तर त्या विद्यार्थ्यांची सोशल सायन्स या गटासाठी काय केल्या जाते, निवड केल्या जाते। आता पहिला गट जो आहे मॅथ सायन्स, दुसरा लँग्वेज, तर या दोन्ही गटाच्या तुलनेमध्ये सोशल सायन्सच्या जागा कशा असतात, कमी असतात आणि त्यामुळे या ठिकाणी जास्त गुण घ्यावे लागतात, जास्त गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांची काय होते, निवड होते। तर या ठिकाणी इयत्ता 6वी ते 8वी या वर्गासाठी ज्या शिक्षकांची निवड होते तर ते 3 गटामध्ये शिक्षक निवडले जातात। त्यामध्ये आपण पहिलं बघितलं मॅथ आणि सायन्सचे, दुसरे लँग्वेजचे आणि तिसरं सोशल सायन्सचे। आता यांच्या जागा वेगवेगळ्या असतात, मॅथ सायन्सच्या जास्त असतात, लँग्वेजच्या थोड्याशा त्या तुलनेत कमी असतात आणि सोशल सायन्सच्या मात्र थोड्याशा एकदम कमी म्हटलं तरी फारसं वावगं ठरणार नाही। तर अशा पद्धतीनं इयत्ता 6वी ते 8वी साठी शिक्षकांची निवड केल्या जाते। 1 ते 5 च्या जागा जास्त असतात, 6 ते 8 साठी संच मान्यतेच्या निकषांमुळे थोडेसे पदसंख्या काय असते, कमी असते। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये वर्ग 6वी ते 8वी पदवीधर शिक्षक कसे निवडले जातात, त्यांचा कट ऑफ कसा काढला जातो, तर याविषयी माहिती घेण्याचा आपण प्रयत्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे। त्यामध्ये मॅथ सायन्सच्या सेपरेट जागा असतात, लँग्वेजच्या सेपरेट जागा असतात आणि सोशल सायन्सच्या सेपरेट जागा असतात। मग त्या जागानुसार त्या विषय गटांचा काय केला जातो, कट ऑफ ठरवल्या जातो। तर
आजचा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांना शेअर करा, जेणेकरून टेटच्या संदर्भातली सर्व माहिती विद्यार्थ्यांना पोहोचेल. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.